आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई मी काय सांगणार, बायका ऐकतात का कोणाचं? त्या करतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका. एक्सपर्ट आहेत त्या. अनुष्का, आपल्याला जपान ऑस्ट्रेलिया सगळं चालेल ना? काही चालेल. व्हॉट? अहो आंबोळी कशाची खातात तुम्हाला माहित नाही, आणि तुम्ही आंबोळ्या करणार म्हणजे कुठल्या तरी देशाचे नकाशेच होतील ना ते. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा, सतत जजमेंटल. मिरेकल मिरेकल आहेच आहे. ते माहितीच आहे मला. पण काय ना मिस अनुष्का, मी मस्करी करत होतो. हे आंबोळ्या करणं काही अवघड नाहीये, सोपं एकदम, कोणीही करू शकतं. अच्छा, आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला आंबोळी काय माहिती नाही. ते तुम्हाला माहित नव्हतं, मला सगळं माहिती आहे. हो, पण तुमच्या बोलण्यात तर कॉन्फिडन्स काही दिसत नाही मला. एक मिनिट काय म्हणायचंय काय तुम्हाला? हे असं गोल गोल आंबोळ्या घालणं मला जमणार नाही. हा, वेस्ट परफेक्ट टायमिंग. हे घ्या जरा टाइम सेट करा. 5 मिनिटात आंबोळ्या सेट करतो कशा ते बघा. सोडा ते इकडे, सरका बाजूला. हे तुम्ही नीट केलं नाहीये, त्यामुळे ते असं झालंय. घ्या, 5 मिनिटं सुरू ठेवते. आहो दादा, एवढं नाही, थोडंसंच. ताई रिलॅक्स, मला माहितीये. भाजलं ना, किती जोरात चटका लागला. नाही, मर्द को दर्द नहीं होता. जळतंय सगळं. इकडे बाजू या, मी बघते. एक आंबोळी धड बनवता येत नाही. शिकवलं की सगळं येतं मिस अनुष्का. शिकायचंय? या, शिकवते. घ्या पीठ, घ्या ना. एवढं नाही, जरा कमी कर बस. आता त्याच्यावर असं अलगद टाक. नाही, असं हळूच. आता अजून थोडंसं पीठ घ्या. बरोबर. आता असं हळूच फिरवा, गोल गोल. बरोबर. समलं? असं हसून तुम्ही डिमोटिवेट करताय मला. मी डिमोटिवेट करते? शिकवते ना मी तुम्हाला. मी म्हणलं होतं की नाही तुम्हाला ताई, बायकांना बोलण्यात हरवता येत नाही. अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा वाटतोय तुमचा.
नाही नाही ताई, असं काही नाहीये आमच्यात. हो नाही, असं काही नाही आमच्यात. आम्ही फक्त कामासाठी एकत्र. दिवसाला 100 लोक येतात आमच्याकडे, आम्हाला कळतं सगळं. बरं, आता तरी हारलात हे मान्य करायचंय की नाही तुम्हाला? हो मॅडम, ये थांबलो. असा तरी या गरीबाला 2 तास खाऊ द्या. या. हा? ही झाली की देते. हे. ही सतत अशी फिल्मीगिरी करणं कधी संपणार आहे? आता हिरो फिल्मीगिरी करणार नाही तर कोण करणार, नाही का? अरे देवा, कधी सुधारणार आहात तुम्ही? मी सुधारलेलोच आहे. पण आंबोळी नाही ना जमली, म्हणून पुरुष माणसाने कधी आपल्याला सगळंच येतं असं बोलूच नाही. कारण बाई माणसाला सासरच्या अंगणात सडाई घालता येतो आणि सासरच्यांना दडाई शिकवता येतो. करेक्ट फिलॉसॉफी एकदम. मस्त. आवडलं? पिठालाच चव आहे. ते काय कोणी कशाही आकाराचे केले तरी छानच लागतात. थँक्यू. आराध्याताई, कुठे आहेस तू? फोन लागत नाहीये तुझा. प्लीज नेटवर्क मध्ये ये. आई, काय झालं? कसला एवढा विचार करताय? काही नाही रे, बघ ना, नशीब काय काय खेळ दाखवत असत. कालपर्यंत या घरातलं वातावरण किती आनंदी होतं. सगळे खुश होते, मी सुद्धा. एक नवीन व्यक्ती या घरात येणार होती आणि या घरातलं वातावरण बदलेल असं वाटत होतं. पण कसलं काय, आपल्याला जसं वाटतं ना तसं काही घडतच नाही. चांगलं काही घडेल असं वाटतं ना, तेव्हा खरं सांगू मला भीतीच वाटायला लागते बघ. गेल्या काही दिवसात असं काही घडतंय की मला नाही वाटत या घरचं वातावरण 4 दिवस तरी आनंदी राहील. आई, आपल्या या एवढ्या मोठ्या घरात ना आनंद, शांतता बिलकुल नाहीये. आनंद साजरा करण्यासाठी किती दिवस वाट पाहावी लागेल ना, ते परमेश्वरालाच माहिती. काही नाही, देवासमोर डोकं टेकवायचं, त्याशिवाय आपल्या हातात काही नसतं बाबा. दुसरं काय करू शकतो आपण? आपल्या हातात काही नाही म्हणून आपण काही करू शकत नाही. आणि जिच्या हातात सगळं आहे ना, तिला काही करायची इच्छाच नाही. म्हणजे रे, या सगळ्या प्रकरणाचा ना यशोधरावर काहीही परिणाम झालेला नाही. तिने जरी मनात आणलं ना तरी हे सगळं प्रकरण ती थांबवू शकते. पण नाही, माझं म्हणणं निदान प्रयत्न तरी कर, पण तेही नाही. हो ना, खरं तर मोनिशा यशोधराची खास मैत्रीण. मग मोनिशाचं कुटुंब जर संकटात आहे तर हिने तिला मदत करायला हवी होती ना. पण नाही. जाऊ दे, नाही, तिला जे वाटेल ती करेल. पण आपण आपली कर्तव्य पार पाडायची असतात.
मी आता चाललोय मोनिशाच्या घरी. शन्या आणि मोनिशा दोघी नाही भेटणार आहे. बाकी काही नाही रे, पण निदान माणुसकी म्हणून तरी तिला मदत करायला हवी. अजून त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला नाहीये. आणि ही शनया या घरची सून होणार होती. खरं तर मला ती फारशी आवडली नव्हती, पण या घरची सून होणार होती ना. मग तिला असं वाऱ्यावर सोडून कसं चालेल आपल्याला? हा, यशोधरा आणि अक्षय आणि शन्याचं लग्न पोस्टपोन करण्याची जरा जास्तच घाई केली नाही का? तुम्ही काही काळजी करू नका. आलोच मी. एवढा वेळ झालाय, मग यश आंटीला भेटायला गेली आहे. अजून रिटर्न का नाही आली आहे? तिचा फोन पण स्विच ऑफ येतोय. काय झालंय नक्की तिथे? कुठे गेली आहे मॉम? ताई, त्या मोनिशा मॅडम घरी नाही म्हटल्यावर तिच्या घरच्यांना प्रश्न पडणारच ना. पडू दे ना, आपलं काय देणं घेणं? नाही तसं नाही, पण आपला प्लॅन कुणाला कळला तर? संजय, आपला प्लॅन आहे ना, फक्त दोनच सिच्युएशन मध्ये कोणालाही कळू शकतो. ए, आम्ही कोणाला सांगितलं तर, आणि बी, तू कोणासमोर तोंड उचकटलंस तर. काय शक्यता आहे? शक्यताच नाही ताई. अगं ताई, अख्खच्या अख्खं कुटुंब आपण गायब केलं. संजय, व्हॉट इज रॉंग विथ यू? म्हणजे तेव्हा कोणाला काही कळलं नाही ना. आपण कुठे उभे आहोत? घरी होत ना आपण. कुणी ऐकलं म्हणजे? सॉरी ताई, सॉरी. पण मला वाटलं आपण एवढं बोलतोय आणि आपलं बोलणं कोणी ऐकणार नाही याची तुम्ही व्यवस्था केलीच असणार ना. व्हेरी फनी. आपण मोनिशाच्या किडनॅपिंगची पूर्ण व्यवस्था केली आहे आम्ही. अशी जागा निवडली आहे ना जिथे सीसीटीव्ही नाहीये, रहदारी नाही. आता फक्त तू जो आत्ता मूर्खपणा केलास तेवढा करू नकोस. सतत मोनिशाचं किडनॅपिंग आपण केलंय हा विचार लोकांसमोर आणू नकोस. आपण म्हणजे मी पण? ऑफकोर्स भाऊराया, जसा तू आमच्या पुण्यात सहभागी आहेस, आमच्या पापात सुद्धा कायम वाटेकरी असणार आहेस. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. ताई, मी तुझ्या आज्ञेबाहेर आहे का कधी? मनी मनी एकच ध्यास. हा संजय फक्त तुझाच आहे दास. तुझी हीच गोष्ट आम्हाला खूप आवडते. यू नो व्हॉट संजय, टुडे आय एम रिअली एक्साइटेड. कारण आहे श्रेयस आणि अनुष्का. आज श्रेयस आणि अनुष्का एकत्र बाहेर पडले आहेत. बराच वेळ एकत्र असणार आहेत. आम्हाला वाटतं की हीच ती संधी आहे जेव्हा ते दोघं एकमेकांच्या जवळ येऊ शकतात. आणि आज जर तसं झालं ना तर डायरेक्ट शुभमंगल सावधान. तुझ्या तोंडात तूप साखर. मग डील फायनल समजू. लँड रजिस्ट्रेशनची प्रोसेस आपण एक मिनिट पुढे जाण्याआधी मी एक गोष्ट क्लिअर करतो. जमिनीच्या बाबतीत कुठलेही डिस्प्यूट्स आम्हाला नकोय. कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार आम्ही खपवून घेणार नाही. साहेब, तुम्ही काळजीच करू नका. हवं तर सगळे पेपर तुम्ही स्वतः चेक करा आणि मी तुमची ना डायरेक्ट ओनरशीच भेट घालून देतो. आणि सगळे व्यवहार ते स्वतःच करणार आहेत म्हणून काही प्रॉब्लेमच नाही. ग्रेट. कसं आहे, टायटल क्लिअर असेल तर बेटर आहे. नक्कीच. बाकी पेपर्स आम्ही एकदा आमच्या लिगल डिपार्टमेंटला दाखवून घेतो. त्यांच्याकडून ओके आलं की पुढचा व्यवहार करू. मला सॉफ्ट कॉपीज मेल करून ठेवा तुम्ही, म्हणजे सोपं होऊन जाईल का.
नक्कीच, काही हरकत नाही. म्हणजे मी विचार करत होते तेवढा वाईट नाही हा. कामात प्रामाणिक आहे, जे काही करतोय ते जेन्युइनली. उगाच ह्याला एका इन्सिडेंट्सवरून मी जज करत होते. सी यू. माझी टीम तुमच्या टचमध्ये राहील. नक्की सर. थँक्यू. ओके. कुठे गेली असेल मॉम असं न सांगता? फोन पण स्विच ऑफ येतोय. असं कधीच करत नाही मॉम. यश आंटीला भेटायला गेली होती ना? एक काम करते, त्यांनाच कॉल करून विचारते. Think of the devil and the devil is here. हॅलो. हॅलो शनाया. येस बेटा. यश आंटी, मॉम तिथे आली आहे ना? तिला प्लीज फोन देता का? सॉरी, कोण? तुझी मॉम इथे नाही ग. काहीतरी गैरसमज झालाय तुझा. नाही यश आंटी, मॉम मला घरातून सांगून निघाली होती की ती तुमच्याकडे येते म्हणून. आम्हाला भेटायला येते? नाही ग, असं काही बोलणं नाही झालंय आमचं. पण डोंट वरी, कारण काय ना, आम्ही अजून ऑफिसला नाही पोहोचलोय, आम्ही घरीच आहोत. पण जर इथे आलीस तर आम्ही सांगतो तुला. पण यश आंटी, मॉम तुमच्याकडे येते. शानू बेबी, यू नो युअर मॉम ना. मध्येच तिला काहीतरी शॉपिंग वगैरे आठवली असेल. जर आम्हाला भेटली ना तर आम्ही तिला तुला फोन करायला सांगतो. डोंट वरी, आम्ही आहोत ना. ठीक आहे, तुमचा काही कॉन्टॅक्ट झाला ना मॉमशी तर प्लीज मला कळवायला. या बेटा, आम्हाला भेटली तर सांगणारच. ओके. हो ठीक आहे. बाय. बाय लव. सी यू. शनाया एक वेगळीच डोकेदुखी होणार आहे. अरे बापरे. बापरे करण्याचं तो काय? या डोकेदुखीचं मूळ कारणच आम्ही क्लिअर करून टाकलंय. पण ताई, त्या मोनिशा मॅडम इथे आल्या होत्या ना? तो आल्या होत्या ना, पण त्या इथे आल्या होत्या याचे सगळे पुरावे आम्ही नष्ट केले आहेत. वा ताई, ताई तू खरंच ग्रेट आहे. पण ताई, तुला कसं कळतं ग की पुढे काय होणार आहे ते? कारण कसं आहे संजय, आम्ही यशोधरा सरनाईक आहोत. आम्हाला जे कळतं ते तुला कळलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही. चल. कुठे? आमची बेस्ट फ्रेंड किडनॅप झाली. ती कशी आहे, कम्फर्टेबल आहे की नाही याची विचारपूस नको का करायला? चल. चला. ओ हॅलो, मिस अनुष्का. ओ थांबा. हे काय आता नवीनच? पायाला घाण लागेल ना. पायाला घाण लागू नये म्हणून जसं जपताय ना, तसं मनाला घाण लागू नये म्हणून जपा. साने गुरुजी. माहितीये? ग्रेट. किती छान असतो ना मातीचा स्पर्श. तुम्ही नसेल खेळला ना कधी मातीत? सॅड बट ट्रू, मम्माने कधी खेळूच दिलं नाही मातीत. बट मम्मा नाहीये आता इथे. ट्राय करा. चला.
सॉरी. इट्स ओके. केवढं लागलंय. नाही ठीक आहे. एक मिनिट, हे केवढं लागलंय. कशाला हात ठेवायचा. अहो मी मध्ये हात घातला नसता तर तुम्हाला लागलं असतं. सॉरी. इट्स ओके. एकीकडे यशोधरा सरनाईक दुसऱ्यांच्या मनाला जखम करते आणि तिचाच मुलगा दुसऱ्याला जखम होऊ नये म्हणून स्वतःला हर्ट करून घेतो.